इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सत्याने सर्व लोकांना सांगितल्यामुळे आता सर्व लोक पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहेत आणि त्यांनी पूर्वावर प्रेशर आणलेलं आहे की आमच्या सगळ्यांच्या FIR आमच्या तक्रारी आजच्याच तुम्ही घेतल्याच पाहिजेत. आता रात्र झालेली आहे. रात्र झाली तरी अजूनही लोक पोलीस स्टेशनच्या बाहेर अक्षरशः रांगा करून उभे आहेत. त्या अगोदर तर पूर्वाचं काहीच ऐकत नव्हते. कसं तरी मंजूने त्यांना समजावून सांगितलेलं आहे आणि मंजूने सांगितल्यावर थोडासा गोंधळ कमी झाला आहे. पण लोक पोलीस स्टेशनहून बाहेर जायला काय तयार नाही आहेत. आज आमच्या तक्रारी घेतल्याच पाहिजेत. तुम्ही आमच्या सत्यादादाचा दरबार मोडला ना, तर आमच्या तक्रारी आता तुम्ही घ्यायच्या आणि तुम्हीच सोडवायच्या. अशा मोठ्या सुरात ते सर्वजण पूर्वाला उलटसुलट बोलत आहेत. आता पूर्वा देखील कंटाळली आहे. सर्व पोलीस कंटाळलेत. सर्वांनाच भूक लागली आहे, कारण रात्रसुद्धा आता पुढं पुढं चाललेली आहे. पूर्वाला देखील भूक लागलेली आहे. पूर्वा आता सगळ्यांनाच म्हणते, चलो आजचं झालं सगळं. आता सगळ्यांनी आपापल्या घरी जायचं आणि उद्या सकाळी यायचं आणि मग रिपोर्ट लिहायचे. सर्व लोक म्हणतात, अजिबात नाही, आम्ही कुठेही जाणार नाही. आता जेवण राहू द्या बाजूला. अगोदर मी सांगतोय ते करायचं आणि आम्ही सांगतोय त्याप्रमाणे आमचा रिपोर्ट लिहून घ्यायचा. आमच्या तक्रारी तुम्ही लिहूनच घ्यायच्या. आमच्या सत्यादादाचा दरबार मोडताना तुम्हाला काहीच वाटलं नाही ना, आता हे करावंच लागेल. आता पूर्वाला वाटतं की चला आपण आता मंजूला सांगूया, कारण मंजूचं तर हे लोक ऐकतात हे तिला माहीत असतं. लगेच ती मंजूला ऑर्डर सोडते. मंजू, तुझ्या भाषेत सांग यांना जरा. मंजू म्हणते, मॅडम आता मी तरी काय सांगू, आता ते माझं अजिबात ऐकणार नाहीत. ते आता ऐकू शकतात फक्त सत्यादादाचं. पण आता पूर्वा सत्याला तर काय बोलवू शकत नाही आणि जरी बोलवलंच तरी सत्या देखील काही येणार नाही आहे. पूर्वाचा मोठा पचका होऊन बसलेला आहे, कारण आता ती सत्याला बोलवू शकत नाहीत आणि लोक काय हलू शकत नाहीत. त्यामुळं आता पुन्हा एकदा तक्रारी द्यायचं काम चालूच आहे. लोक देखील कंटाळलेले आहेत. पोलीस तर त्याहून कंटाळलेले आहेत. पूर्वा कंटाळलेली आहे. मंजू सगळे कंटाळून गेलेत आणि सर्वांना भूक लागलेली आहे. आता या गोष्टीची जाणीव तिकडं सत्याला आहे. सत्या जेड्याला म्हणतो, मला वाटतं की अजूनही मंजू आलेलं नाही आहे, म्हणजे नक्कीच तिला काहीतरी त्रास तिथं होत असणार आहे. आपण जाऊन बघितलं पाहिजे. आणि त्याच्या लक्षात येतं की तिला भूक देखील लागलेली असणार आहे. तिलाच काय, पोलीस स्टेशनमधल्या सगळ्यांनाच आणि तक्रार द्यायला गेलेल्या सगळ्यांनाच भूक लागलेली असणार आहे. सत्या लगेच सर्वांची जेवणाची सोय करतो आणि पटापट मोठमोठे पातेले भरून तो पोलीस स्टेशनला पोहोचलेला आहे. त्याने सर्वांसाठी गरमागरम खमंग अशी बिर्याणी बनवून आणलेली आहे. लोक अक्षरशः खुश झालेले आहेत. डायरेक्ट मोठं पातेलं आणून त्याने पोलीस स्टेशनमधल्या टेबलवरच आणून ठेवले. जयड्या आणि बलमा देखील त्यांच्याबरोबर मदतीला आहेत. लगेच जयड्या आणि बलमा सगळ्यांना हाक मारत म्हणतात, चला चला बास करा, आता तक्रारी विक्रारी द्यायचं बंद करा. सगळ्यांना भूक लागली आहे ना, पटापट जेवून घ्या चला. पूर्वा चिडते. पूर्वाला तर एवढंच पाहिजे असतं. पूर्वा लगेच येते आणि म्हणते, हे काय हॉटेल आहे का ढाबा आहे? काय गंमत लावली आहे का तुम्ही इथं? चला ते पातेलं घ्यायच्या आणि बाहेर निघायचं. चला निघा निघा, अजिबात मागंसुद्धा बघायचं नाही. आता जयड्या आणि बलमा पूर्वाकडे बघतच राहतात. सत्या अजून काहीच बोललेला नसतो आणि आता सत्यानं काय बोलण्याची गरजच नसते, कारण आता पूर्वाचे जे काय सहकारी आहेत तेच बोलायला लागतात. पडवळ म्हणतो, अहो मॅडम, अहो पोटात आता भूक लागून लागून कावळे वरडून वरडून मरायला लागलो. अहो तुम्ही ती काय डाएट अँड फेट करत असाल, आम्हाला नाही ते जमत बरं का मॅडम, थोडं खाऊन घेतो आम्ही. तर ते वयस्कर पोलीस असतात ते देखील म्हणतात, अहो मॅडम आमच्या वयाचा तर जरा विचार करा की. अहो आता आम्ही घरी कधी जायचं आणि काय व्हायचं आमचं जाताना रस्त्यानंच, थोडं खाऊ द्या. बाकी भारती आणि बाकी देखील पोलीस म्हणतात, अहो मॅडम ऐका ना, खरंच अहो खूप भूक लागली आहे, सकाळपासून काम करतो आहे आम्ही, एक अन्नाचा कण देखील खाल्लेला नाही, प्लीज 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 आम्हाला खाऊ द्या. आणि एकच जल्लोष पोलिसांमध्ये सुरू होतो, प्लीज 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 आम्हाला जेवू द्या, थोडंसं खाऊ द्यात. आणि सत्या लगेच म्हणतो, अहो बसा आता, विचार करू नका. आणि पटापट सत्याने लगेच सर्वांच्या प्लेट भरलेल्या असतात. आणि पोलीसच नव्हे तर सर्व जे काही लोक तक्रार द्यायला आलेले आहेत त्यांनासुद्धा सत्याने एक एक प्लेट वाढवून द्यायला सुरुवात केलेली असते. जयड्या आणि बलमा त्यांच्या मदतीला असतातच. आणि मग पटापट सर्वांच्याच पुढं प्लेट भरून गरमागरम बिर्याणी आलेली असते आणि भुकाजलेले लोक पटापट ती बिर्याणी खात असतात आणि सत्याचं कौतुक करत असतात. सत्याचं कौतुक ऐकताना परत एकदा पूर्वाला खूपच वाईट वाटत असतं. खरं तर तिला ते ऐकण्याची इच्छाच नसते, पण आता दुसरा पर्याय देखील तिच्यापुढं काहीच नसतो, कारण सत्यानं पुन्हा एकदा बाजी मारलेली असते.
उपाशी राहिलेल्या सर्व लोकांना पोटभर घास त्याने भरवलेला असतो. पण सत्याचं लक्ष जातं ते म्हणजे उपाशी बसलेल्या पूर्वाकडे. पूर्वा खुर्चीत डोकं धरून बसलेली असते. त्याला समजतं पूर्वाला देखील भूक लागलेली असणार आहे. सत्या लगेच एका ताटामध्ये थोडासा भात घेतो, म्हणजेच बिर्याणी घेतो आणि पूर्वाच्या जवळ जाऊन म्हणतो, हे बघा, तुमचं माझं भांडण असेल ना ती वेगळी गोष्ट आहे, पण आता तुम्हाला भूक लागलेली असणार आहे आणि भुकेजलेल्या माणसाला अन्न देणं हे मोठं काम असतं आहे. असं म्हणून का होईना मी तुमच्याकडं हे अन्नाचं ताट घेऊन आलेलो आहे, नाकारू नका. असं म्हणून त्याने ते ताट तिच्यासमोर धरलेलं असतं. अहो मॅडम, दाने दाने पे लिखा है खाने वालों का नाम. आता या बघा, या बिर्याणीवर तुमचंच नाव लिहिलं आहे, आता हे तुम्ही खायचं. असं म्हणून ती बिर्याणी त्याने तिच्यासमोर धरलेली असते. पूर्वा म्हणते, मला अजिबात भूक नाही आहे. तो म्हणतो, हो, पण ती तुमच्या तोंडावरून दिसत नाही आहे. कळतंय तुम्ही सकाळ धरून काहीच खाल्लेलं नाही, ते थोडंसं खाऊन घ्या. अहो जास्त नाही, 2 घास खा. असं म्हणून आता सत्याने ते बिर्याणीचं ताट तिच्याजवळ ठेवलेलं असतं. पूर्वाची सारखी नजर त्या बिर्याणीच्या ताटाकडे जात असते. तिला देखील खूप भूक लागलेली असते, पण आता सर्वांच्या समोर कमीपणा घेणार ती पूर्वा कसली. लोकांनी मात्र बिर्याणीचा चांगला फडशा उडवलेला असतो. बलमा सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असतो, एवढंच पातेलं नाही बरं का, गाडीत अजून 3-4 पातेलं भरून आहेत, काय काळजी करू नका, नुसतं वाढायचं. आणि लोक हसत खिदळत मस्तपैकी त्याचा आनंद घेत जेवण करत असतात. जेवण होतं आणि पुन्हा एकदा काम सुरू होतं, ते म्हणजे लोकांच्या तक्रारी लिहिण्याचं. पूर्वा कंटाळून गेलेली असते. अजून तिने भाताचा एक कण देखील खाल्लेला नसतो. सगळेजण तृप्त होऊन परत एकदा कामाला सुरुवात केलेली असते सर्वांनी. आणि आता तक्रारीचे शेवटचे 1-2च लोक राहिलेले असतात. अक्षरशः पहाट व्हायची वेळ आलेली असते आणि मग त्या 1-2 जणांच्या तक्रारी घेऊन सर्व पोलीस आता आपापल्या घरी जाऊ लागतात. सत्या, बलमा, जयड्या हे आता पोलीस स्टेशनच्या बाहेर येतात. मंजू देखील कंटाळलेली असते, ते पण बाहेर येते. सर्वांच्या तक्रारी देऊन पूर्ण झालेल्या असतात. मंजू आणि हे सगळे बाहेर आले असतात, पण अजून पूर्वा पोलीस स्टेशनमध्ये खुर्चीवरच बसली आहे आणि तिच्याजवळ सत्यानं दिलेलं ताट देखील तसंच असतं. मंजूला सत्याने स्वतःच्या गाडीमध्ये बसवलेलं असतं, तर जयड्या आणि बलवा यांनी बुलेट घेतलेले असते आणि ते दोघे बुलेटवर येत असतात. सत्या आणि मंजू घरी पोहोचत असतात तेव्हा पोचता पोचताच मंजूला झोप लागलेली असते. सत्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती झोपी गेलेली असते आणि सत्या तिला तसंच उचलून बेडरूममध्ये घेऊन येतो. बेडरूममध्ये घेऊन आल्यानंतर तो तिला बेडवर टाकतो आणि तो आता तिच्याजवळून उठून चाललेला असतो. पण तेव्हा मंजू त्याचा हात धरत्याने म्हणते, सत्या, कुठंसुद्धा जायचं नाही तू. तो म्हणतो, अहो मॅडम, रूम कोणाची माहिती आहे ना, तुमची रूम आहे. ती म्हणते, हो कळतं मला सगळं, मला आता काय दुसरं सांगायचं नाही, इथं बस माझ्याजवळ, झोप माझ्याजवळ. असं म्हणून चक्क मंजूने सत्याचा हात ओढून घेतलेला असतो आणि स्वतःच्या जवळ त्याला झोपवलेलं असतं. सत्याला पण हेच पाहिजे असतं. सत्या तिच्या त्या सुंदर चेहऱ्याकडं, डोळे झाकलेल्या तिच्या त्या मूर्तीकडं शांतपणे बघत झोपी गेलेला असतो. रात्रीचं रूपांतर आता सकाळमध्ये झालेलं असतं. सत्या आणि मंजूच्या रूमचा दरवाजा उघडाच असतो आणि बाहेरून सपनी मात्र आलेली असते. ती म्हणत असते, आता गरमागरम काहीतरी हिला नाश्त्याला करायला लावते, हिला कामाला लावते. असं म्हणून सपनी आतमध्ये जायला बघते. पाहते तर काय, आतमध्ये सत्या आणि मंजू एका बेडवर दोघं झोपलेले आहेत. यासारखा चांगला प्रसंगच नाही. आत्ताच्या आत्ता लगेच मोबाईलमध्ये ह्यांचं रेकॉर्ड करते आणि लगेच मम्मी साहेबांना जाऊन दाखवते. मम्मी साहेब लगेच पूर्वाला दाखवतील आणि आपल्याला मोठी शाबासकी मिळेल. नाही, आपल्याला बक्षीसच मिळेल. असा विचार करून ती शूट करण्यासाठी स्वतःचा मोबाईल काढते. पण मूर्ख सपनीचा मोबाईल बंद पडलेला असतो आणि तिला काहीच रेकॉर्ड करता येत नाही. धावत पळत ती लगेच मम्मी साहेबांकडे जाते आणि मम्मी साहेबांना सांगते, अहो उठा 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 लवकर, आपल्याला लय मोठं काम लागलेलं आहे. मम्मी साहेब झोपेतच असतात. सपने, झोपू दे बरं मला, माझ्या डोक्याच्या अजिबात मंडई करू नका, मला चांगली झोप लागलेली आहे, असं त्या बोलत असतात. पण सपनी मात्र ऐकायला तयार नसते. अहो उठा, मला तुम्हाला लय जबरदस्त बातमी द्यायची आहे. त्या कशा तरी डोळे चोळत उठतात आणि सपनीला म्हणतात, हे बघ सपने, माझ्या जर का झोपीचं खोबरं केलं ना तर तुझ्या खोबऱ्याची झोप करील. सपनी म्हणते, काय? तुझ्यासुद्धा झोपीचं खोबरं करील, असं मम्मी साहेब झोपीतच बोलत असतात. तेव्हा सपनी म्हणते, अहो उठा, तुम्हाला माहिती आहे का, सत्या आणि मंजू दोघी त्यांच्या रूममध्ये आहेत, एकाच बेडवर. चला पटकन तुमचा मोबाईल घ्या आणि आपल्याला शूट करायचं आहे. माझा मोबाईल बंद पडला म्हणून तुम्हाला उठवायला आले. चला चला चला, उठा लवकर.
असं म्हणून मम्मीसाहेबांची झोप उडवून सपनीनं त्यांचा हात धरून सत्या आणि मंजूच्या रूमकडे घेऊन आलेले असते. आणि आता मम्मीसाहेबांनी मोबाईल काढून शूट करण्यासाठी जेव्हा त्या आतमध्ये एंट्री करतात आणि पाहतात तर काय, तर त्या बेडवर सत्या नसतोच, असते ती फक्त मंजू. झालं, आता सपनीचा चांगलाच त्यांनी उद्धार केलेला असतो. ही सपनी म्हणजे ना नुसती डोक्यावर पडलेली आहे, तुला ना अकलीचा भागच काय नाही, अशा कितीतरी शिवाय आता त्या सपनीला खाव्या लागतात. आणि सपनी इकडे तिकडे बघायला लागते, अंथरुणाच्या खाली बघायला लागते, तेथे कोठेच सत्या नसतो. आता सपनीला शिव्या घालत घालत तिचा हात धरून मम्मीसाहेबांनी तिला त्या रूमच्या बाहेर नेलेलं असतं. आणि चक्क सत्या त्या बेडच्या खालून उठून आलेला असतो. त्याने बरोबर या दोघींची गेम केलेली असते. आणि त्यानंतर सत्या त्याच्या एका मित्राला भेटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सत्याचा मित्र म्हणजे पप्पू शेठ आलेला आहे. आणि पप्पू शेठ सत्याला बोलतोय की काय सत्या भाऊ, आपल्याला कशाला बोलवलं, काय काम बी आहे का आपल्याकडं? सत्या म्हणतो, अरे मस्त काम आहे तुझ्याकडं, आपल्याला आता बिझनेस सुरू करायचा आहे. पप्पू शेठ म्हणतो, अगदी योग्य माणसाला गाठलं तू, अरे काय सांगू तुला, आपल्याकडं ना धंद्याचे एक ना एक कल्पना आहेत. पप्पू शेठ म्हणजे अगदी मोठा माणूस आहे. त्याच्या गळ्यात एवढी मोठी सोन्याची चेन आहे, हातामध्ये सोन्याच्या एवढ्या अंगठ्या आहेत. आणि तो सत्याला म्हणतो, तू फक्त सांग काय करायचं ते, इम्पोर्ट एक्सपोर्ट करूया का, दुबईहून सोनं आणायचं का? अरे बोल रे सत्या, तू फक्त तू सांगायचं ना, आपण तो धंदा करायचा, सांग काय करायचं आहे. सत्या म्हणतो, झेरॉक्सचं काम करायचं आपल्याला. तो म्हणतो, झेरॉक्स म्हणजे झेरॉक्स मशीन, म्हणजे झेरॉक्स मशीनचा तुला कारखानाच टाकायचा आहे, बरोबर, चालेल. अरे तू नुसतं सांग कुठं टाकायचं, ती साताऱ्यात करायचं ना? पप्पू शेठ तयार आहे, किती गुण तू सांग भांडवल. तेव्हा सत्या म्हणतो, पप्पू शेठ, अरे ते नाही, आपल्याला झेरॉक्सचं दुकान काढायचं आहे, म्हणजे झेरॉक्स काढतात ना कागदांच्या, त्याचं. पप्पू शेठ म्हणतो, काय? अरे हा करोडपती पप्पू शेठ झेरॉक्सच्या मशीनमध्ये कागद टाकताना कसा दिसेल ह्याचा तरी विचार कर. सत्या म्हणतो, मला ते काय माहीत नाही, पण मी ज्या जागी तुला सांगतोय ना त्या जागेवर तुला झेरॉक्सचं दुकान चालू करायचं आहे, करणार का नाही बोल. पप्पू शेठ म्हणतो, हाय का सत्या, आता तू सांगितले म्हणल्यावर मला करावंच लागणार आहे, तू फक्त सांग कुठं करायचं आहे, लगेच काम सुरू करतो, असं पप्पू शेठने शब्द दिलेला असतो. आणि सत्यानं बरोबर डोकं चालवलं आहे आणि पूर्वाच्या पोलीस स्टेशनच्या बाहेरच त्याने झेरॉक्सचं दुकान काढायला सुरुवात केलेली आहे. झालं, पप्पू शेठ लगेच त्यांच्या कामगारांना घेऊन येतो आणि कामगार लगेच तिथं एक टपरी टाकायला सुरुवात करतात. पडवळ पाहतो, इथं पप्पू शेठ आला आहे आणि त्याने काहीतरी काम सुरू केलेलं आहे. पप्पू शेठला तो लगेच विचारतो, काय झालं, इथं काय करताय? पप्पू शेठ म्हणतो, काय म्हणजे? अरे आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे, इथं आता टपरी टाकतो आपण झेरॉक्सची. तो म्हणतो, अहो पण इथं कसं टाकताय तुम्ही? पप्पू शेठ म्हणतो, काय अरे तुमचा काय संबंध आहे, पोलीस स्टेशनची जागा तिकडं पलीकडं, इकडं रस्त्याच्या अलीकडे टाकतोय मी, तुमचा काय संबंध नाही, सगळी कागदपत्र पूर्ण केलेत मी. आता पडवळला काहीच बोलता येत नाही. इकडे मंजू अजूनही तिच्या बिछाण्यातून उठलेली नसते. मंजू डोळे झाकूनच बसलेली असते. सत्या अजून तिच्या जवळ गेलेला असतो. आणि मग मंजू उठते आणि म्हणते, सत्या मला लवकर आवरलं पाहिजे. सत्या म्हणतो, काय करण्यावरून? अगं सगळे पहाटे गेलेले आहेत, कोण येणार नाही पोलीस स्टेशनला, लवकर झोप आणि आराम कर. ते म्हणते, नाही नाही पटकन आवरलं पाहिजे. पण सत्या आता भलत्याच रोमॅन्टिक मूडमध्ये आलेला आहे. सत्या मंजूच्या जवळ जातो. मंजू म्हणते, काय आहे? सत्या अजूनच जवळ जातो. मंजू म्हणते, तुझं काय चाललं आहे सत्या? आता तर तू तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आणि तिच्या ओठांच्या जवळ त्याने त्याचे ओठ आणलेले असतात. मंजूला समजतं की सत्याला नेमकं काय पाहिजे. सत्याला ती म्हणते, तुला कळतंय का तू काय करतोय? दरवाजा उघडा आहे, कोणतरी बघेल एवढं समजत नाही का तुला? तो म्हणतो, बघू देत. आणि तेवढ्यात तिने त्याची चेष्टा केलेली असते. आणि ती म्हणते, सपनाबाईनी तुम्ही? आणि ते लगेच पाठीमागं बघते. आणि आता सत्याला कळतं की मागं तर कोणच नसतंय, पण सत्या घाबरलेला असतो. आता मंजू उठते आणि म्हणते, मला आवरलंच पाहिजे. इकडं पप्पू शेठचं काम चालू आहे आणि तिथं पूर्वा पोहोचलेली आहे. पूर्वा पाहते की पोलीस स्टेशनच्या समोरच ह्याने टपरी टाकायला सुरुवात केली आहे. पूर्वा त्याला ओरडते म्हणते, काय करायला लागला इथं? तो म्हणतो, मॅडम अहो गरिबाची टपरी आहे, आपलं तुमच्या हद्दीत काय नाही बरं का, समोर रस्त्याच्या समोर काम चालू आहे आपलं, तुमची पोलीस स्टेशन त्या बाजूला, आमची टपरी या बाजूला, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आता तिला देखील काय बोलता येत नाही, कारण ते पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नसतं. तरी देखील ती त्याला समजून सांगते, हे असलं मला चालणार नाही हा. तो म्हणतो, अहो तुम्हाला काय त्रासच होणार नाही याचा. झालं, आता ते आतमध्ये निघून जाते. पण जशी ते आतमध्ये जाते तशी पप्पू शेठचे कामगार धबाधब वाजवायला सुरू करतात. ठाक ठोक ठाक ठोक धडामधूम त्यांचं काम सुरू होतं. आणि जशी पूर्व आतमध्ये येते आणि तिला तो आवाज येतो
अगदी ना तिचा तो राग डोक्यात जायला लागतो. तेवढ्यात मंजू देखील पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि मंजू तिला सांगत असते की उशीर का झालेला आहे. पूर्वा तिला विचारत असते उशीर का झाला आहे. ती सांगत असते गाडी माझी खराब झालेली होती. पण हे सगळं त्या दोघींना बोलत असताना देखील ओरडून ओरडून बोलावं लागत असतं, कारण बाहेर ठाक ठाक धडाम धूम आवाज जोरात चालू असतो आणि हे सगळं पडवळ भारती आणि सगळे पोलीस पाहत असतात. आणि आता या पूर्वाचा पारा जोरात चढलेला असतो. ती तशीच धाप 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 करत बाहेर जाते आणि पप्पूला म्हणते, हे तुला सांगितलं नाही सगळं काम बंद करायचं. तो म्हणतो, अहो पण तुमचा काय संबंध आहे, काम इकडं चालू आहे, तुम्हाला कुठं काय केलं आहे. ते म्हणते तुझ्या ह्या आवाजाने ना माझं डोकं फिरलं आता. असं म्हणून तिने पप्पूच्या कामगारांची सगळी हत्यारं, त्यांनी आणलेलं हातोडे वगैरे काढून घेतलेलं असतं. आता पप्पू देखील परेशान झालेला असतो. पप्पूने लगेच सूर्याला फोन लावला आहे आणि झालेली हकीकत सांगितली आहे. सूर्या हे सगळं हसत हसत ऐकत आहे, कारण सूर्याच्या डोक्यात प्लॅन फिक्स झालेला आहे. त्यानंतर सूर्याने त्याला सांगितलं आता ड्रिल मशीन घेऊन ये. पप्पू आता ड्रिल मशीन घेऊन येतो. परत पूर्व आतमध्ये गेलेले असते, तर परत एकदा पप्पूनं काम सुरुवात केलेली आहे आणि पुन्हा हातोडा नाहीतर ड्रिल मशीननं त्याने छिद्र पाडायला सुरुवात केली आहे. त्या ड्रिल मशीनचा कर्णकर्कश आवाजाने पुन्हा एकदा पूर्वा जी आहे ती रागावलेली आहे, चिडलेली आहे आणि वैतागलेली देखील आहे. ती परत एकदा पप्पूकडे येते आणि आता ड्रिल मशीन देखील जप्त करते. तो परत एकदा सत्याला फोन करतो. सत्या म्हणतो माझी गाडी अगदी राईट ट्रॅकनं चाललेली आहे. पप्पू म्हणतो अरे नक्की करायचं आहे काय. सत्या म्हणतो आपल्याला ट्रॅप करायचा आहे आणि ती बरोबर आपल्या ट्रॅपमध्ये अडकत चालली आहे. पप्पू म्हणतो आता काय करायचं आहे मला ते सांगशील का. तो म्हणतो आता काय करायचं आहे, आता करायचे आहे मांडवली. पप्पू म्हणतो म्हणजे. तेव्हा सत्या सांगतो की आता तू बघ त्या मॅडम पैसे घेत आहेत का, घेत असतील तर ठीक आहे, नसतील तर त्या चांगल्या आहेत म्हणूया. पप्पू म्हणतो समज मला काय करायचं ते. आणि आता सत्याने बरोबर पप्पूला सांगितलेलं असतं. पप्पू आता गुपचूप त्या पूर्वा मॅडमकडं जातो आतमध्ये आणि त्यांच्या केबिनमध्ये जाऊन म्हणतो मॅडम अहो गरिबाची टपरी तुम्ही बंद करताय, सगळे साहित्य घेऊन येत आहे, तुम्हाला त्रास होतो आहे मान्य, पण आहे का आपण गरीब असलो तरी तुमचा फायदा करून देऊ शकतो. पूर्वा म्हणते तू काय माझा फायदा करून देणार आहेस रे. तो म्हणतो करून देऊ शकतो मॅडम. आणि त्याने नोटांचे काही बंडल त्यांना देऊ केलेले असतात. पूर्वा म्हणते आहा अजिबात नाही, हे तू बाहेर घेऊन जायचं. त्याला वाटतं की पूर्वा खरोखरच नॉन करप्टेड आहे आणि ती त्याच्याजवळ त्याने म्हणते तुला एवढी अक्कल नाही का, पैसे कुठे द्यायचे असतात नसतात ते कळत नाही. इथं भिंतीला देखील कान असतात. मी सांगते त्या ठिकाणी तू यायचं आणि तिथं मला पैसे द्यायचे असं तिनं सांगितलेलं असतं. आणि आता बरोबर त्या पूर्वाला पप्पूने अडकवलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. पप्पू लगेच सत्याला फोन करतो आणि झालेली हकीकत सगळी सांगतो. आणि सत्यानं जो काय प्लॅन केला आहे तो आता सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. सत्याला माहीतच होतं की ही पूर्वा ज्या अर्थी एवढी वाईट आहे त्या अर्थी ती करप्टेड देखील असणार आहे आणि तिचीच फिल्डिंग आता सत्यानं लावून ठेवलेली असते. सत्यानं अँटी करप्शनच्या लोकांना सगळी हकीकत सांगितलेली असते आणि पूर्वाने आता पप्पूला सांगितलेलं असतं की एका ठिकाणी एका मंदिराच्या पाठीमागं येऊन ते सगळे काही पैसे आहेत ते द्यायचे आहेत. सत्याला नेमकं ठिकाण समजलेलं असतं आणि त्याने अँटी करप्शनचे लोक साध्या वेशामध्ये मंदिराच्या आसपास अगोदरच तैनात करून ठेवलेले असतात. पप्पू आणि पूर्वा हे दोघेही आता पैसे देण्यासाठी आणि घेण्यासाठी तेथे आलेले असतात. पप्पूनं एक पिशवीतून पैसेचे बंडल काढलेले असतात आणि ते बंडल आता पूर्वाच्या हातावर दिलेले असतात आणि पूर्वा देखील हसत हसत तो बंडल घेत असते. पण तेवढ्यातच अँटी करप्शनच्या लोकांनी धाड टाकलेले आहे आणि करप्टेड पूर्वाला त्यांनी पकडलेलं आहे. आणि जेव्हा पकडलं जातं तेव्हा पूर्वा ते पैसे फेकाफेकी करण्याचा प्रयत्न करते, पण आता त्याला वेळ गेलेला असतो आणि पूर्वाला अँटी करप्शनच्या ट्रॅपमध्ये फसवण्यासाठी सत्याने बरोबर प्लॅन केलेला सक्सेस झालेला आपल्याला पाहायला मिळतो. लांब उभारलेला सत्या तिच्याकडे पाहून स्मितहास्य करत असतो आणि हळूहळू जसा तो जवळ येतो तसं पूर्वाला कळतं की आपल्याबरोबर मोठा स्कॅम झालेला आहे आणि आपण त्यामध्ये पुरते अडकून बसलेलो आहोत. अशाच सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.